मंदिर में एक प्रेम पुजारी आया है। नित्यानंद तुम्हारे गुरुदेव श्री गुरु भक्तीचे अनुभव यामध्ये आज हे 11वे पुष्प। आजपासून नवरात्री चालू होत आहे। सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। श्री गुरु भक्तीमुळे विविध साधकांना विविध अनुभव अनुभूती येत असतात। त्याची माहिती इतरांना व्हावी आणि आपण सर्वांनी गुरुभक्ती करावी हाच यामागचा उद्देश। जरूर ऐका, इतरांना सांगा, आपले काही अनुभव असल्यास आम्हाला कळवा। आपल्या प्रतिक्रिया शब्दात व्यक्त करा। जय गुरुदेव। आमच्या आश्रमाच्या भोवती फुलझाडे असल्यामुळे इंदापुरातील श्री ढवळेबाई फुलझाडे मागण्यास आल्या। निमित्त झाले असेच म्हणावे लागेल। त्यांनी ताईंचा फोटो देव्हाऱ्यात पाहिला आणि अनेक प्रश्न केले। मी त्यांना सर्व सांगितले। त्या म्हणाल्या, मला सर्व माहीत आहे। मी भांडुपला प्रजापती शिवकुमारी केंद्रात जात असते। वाचन चालते, पण जास्त काही अनुभव आले नाहीत। यावर त्यांना सद्गुरूंची माहिती, शक्तिपात, गुरूंचे महत्त्व, जीवनातील त्याचे स्थान आणि महत्त्व सांगितले। यावर त्यांनी प्रश्न केला की मी शिवबाबांची भक्ती करते आणि तरीसुद्धा आपल्याकडे आले तर चालेल का? तर मी त्यांना सांगितले की श्री दत्तात्रयांनी 14 गुरु केले, आपण तर मानव। याची माहिती देऊन शक्तिपात करून अनुभव घ्या असे सांगितले। त्या नेहमीच ध्यानाला येऊ लागल्या। आश्रमात जाऊन दीक्षा घेतली। शरीरात चैतन्य प्रवाह जाणे, स्वतःचा विसर असणे अनुभव घेत असून त्या म्हणतात, घराजवळ असताना मी दूर जात होते आणि सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की आज सुद्धा मुंबईला आहेत, पण त्या गुरुपौर्णिमा किंवा इतर दिवशी महत्त्वाच्या क्षणी त्या इंदापूर आश्रमात उपस्थित असतात आणि साधना त्यांची चालू आहे। एका प्रसंगी श्री रवींद्र बारटक्के आमच्या भाचीचे यजमान पुण्यावरून खास ध्यानाचा अभ्यास करण्याकरता आले। व्यवसायाने वकील असून आल्यानंतर त्यांनी 5 दिवस पुस्तके वाचली। माझ्याबरोबर ध्यानाला बसले। प्रथम काळे टिपके 4 दिसले। ते घाबरत असताना नंतर काळे टिपके सफेद होऊन एकच टिपका दिसला। नंतर एक पांढरा टिपका जाऊन गुरुवारी त्यांना ज्योत दिसली। ते रडत आणि हसत होते, आनंदाने डोलू लागले। शुक्रवारी सकाळी ध्यानामध्ये सरस्वतीचे दर्शन झाले। त्यांनी ध्यानातच गुलाब फूल मागून चरणावर वाहिले। सर्व परत मिळाल्याची खूण होती। संध्याकाळी पुण्यास रवाना झाले। पुन्हा 1 महिन्यांनी अलिबाग कोर्टात केस घेऊन आले आणि दर्शनाला आले। अतिशय बरे वाटत आहे आणि मी पुणे येथील केंद्रात जात असल्याचे त्यांनी सांगितले। अशा पद्धतीने एक साधक केंद्राशी जुळत राहिले आणि 28 फेब्रुवारी 1989 व 1 मार्च 1989 सद्गुरू महासमाधी सोहळ्याकरता नाशिकच्या आश्रमाला मी श्री चौगुले, श्री बक्कम, श्री नंदुशेठ, श्रीमती ढवळे यांना घेऊन गेलो। सर्वांना आनंद वाटून आत्मानंद गवसला गेला। ट्रस्टींकडून आरतीची कॅसेट आणि शाल रूपी सद्गुरू प्रसाद दिला। तो घेताना काय वाटले शब्दात वर्णन करता येणार नाही। असेच आमचे एक साधक श्री चव्हाण ध्यानाला येऊ लागले। त्यांना खरा आनंद वाटून सर्व शरीरात काहीतरी गेल्यासारखे वाटले। सफेद स्पॉट दिसू लागला। त्यांना त्यांचे मेव्हणे श्री उतेकर मुंबई यांना ध्यानासाठी आणले। त्यांनाही ध्यान लागून शिवदर्शन घडले आणि ते शिव उपासक होते। दोघांना 27/8/90 रोजी अंधेरीला दीक्षा करता घेऊन गेलो। नेहमी विचार यायचा, आपल्याकडेही कॅसेट असाव्यात। त्याआधी त्या कधी जमतील तर दिनांक 27/8/90 रोजी आकस्मित श्री कसबेकर ट्रस्टी यांच्याकडून वागेश्वरीच्या 9 कॅसेट आणि आरतीची कॅसेट मला आश्रमातून दिल्या गेल्या।
गुरु ऋण कसे फेडावे हे समजत नाही. जे जे मनी आले ते ते गुरु कृपेने मिळत गेले. जय गुरुदेव. आता पुढील गुरुवारी. मंदिर में